नमस्कार. चला आज आपण पाहणार आहोत इडली आणि डोशासोबत खाली जाणारी ही टोमॅटो चटणी. चवीला एकदम जबरदस्त लागते. नेहमीच आपण ओल्या नारळाची चटणी करतो, पण ही चटणी एक वेळेस नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. इडली डोशापेक्षा सुद्धा जास्त तुम्ही ही चटणी खाल. चला तर मग सुरुवात करू. आता सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहे टोमॅटो. तर पहा, मी तर टोमॅटो घेतलेले आहेत. साधारण 600 ग्राम इतके हे टोमॅटो आहेत. अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो सुरुवातीला स्वच्छ धुवून असे घ्यायचे आणि शक्यतो असे घ्यायचे, म्हणजे गावरान घ्यायचे नाही. तर याच्यामध्ये थोडंसं आंबट पण कमी असते. जर आपण एकदमच गोल असे टमाटे घेतले जे गावरान असतात ते खूप आंबट अशी चटणी होईल. त्याच्यामुळं या पद्धतीचे आपल्याला घ्यायचे आहेत. तर पहा, आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला जे टोक असतं ना त्याचं ते काढून घ्यायचं आहे, देठाचा भाग, आणि या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. फार लहानही करायचे नाहीत आणि मोठेही करायचे नाहीत. या पद्धतीचे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला जो देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा त्याचा, आणि या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे. तर पहा, सर्व याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. आता सुरुवातीलाच आपण धुवून घेतले होते, म्हणून परत त्याला धुण्याची गरज नाही. तर अशीच आपल्याला हे लागणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, सर्वही हे करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता ठेवायची आहे कढई. आता सगळी प्रोसेस या कढईमध्येच आपल्याला करायची आहे. तर कढई ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण घालून घेऊतात तेल. तर पहा, मी इथं कढईमध्ये तेल घालून घेतले. फार जास्त घालायचं नाही, 2 ते 3 माप आपल्याला तेल घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये इथं मी मिरची पावडर न वापरता लाल मिरची वापरलेली आहे. तर 6 ते 7 मिरच्या आहेत, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत. लाल ह्या मिरच्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लसण. आता लसण मी ठेचून घेतलेला नाही, ज्या सगळ्या पाकळ्या असतात ना त्या सोलून घेऊन या अशा घालून घेतलेल्या आहेत. 30 एक लसण पाकळ्या घातल्या. छान याला गुलाबी कलर येऊजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता पहा, हलकासा त्याला कलर बदललेला आहे. त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांद्याने आंबट पण थोडंसं कमी होतं आणि एक गोडवा येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला कांदा घालायचा आहे. साधारण 3 कांदे आहेत, एकदम बारीक असे कट करून घेतले नाहीत. तर पहा, या पद्धतीने आपण कांदा हा घालून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर कांदा हलकासा परतून झाला, त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे फुटाण्याची डाळ, म्हणजे डाळ, व मोठे 4 चम्मच इतकी घालायची आहे. शक्यतो डाळ घाला, म्हणजे एकसारखा दाटसरपणा येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. आपण इथे शेंगदाणे जर घातले तर शेंगदाण्याचा एक करवटपणा येतो, त्याच्यामुळे शेंगदाणे न घालता इथं डाळच आपण घालून घेतलेला आहे. आता यालासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता सर्वही जिन्नस आपल्याला याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कलर हा बदलला, कांद्याचा हलकासा बदलू द्यायचा आहे. पूर्णपणे आपल्याला हा लालसर करायचा नाही. आता पहा, हलकासा कलर बदललेला आहे. 2 ते 3 मिनिट सारखं परतून घ्यायचं आहे आणि लो हीटवर ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे, म्हणजे छान हा कांदा आणि जेव्हा आपण टोमॅटो घालूत ना एकदम मऊ असे हे शिजल्या जातात. म्हणून आपल्याला हाय हीटवर काहीच करायचं नाही. एकदम गॅसची आच ही मंद ठेवायची आणि हे सगळं करायचे. पहा, कोथिंबीर न घालता मी इथं कोथिंबीरीच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत. आता कोथिंबीरीच्या काड्याची खूप छान चव लागते. कोथिंबीर घातलेली नाही, मी तर काड्या घालून घेतल्या. तर कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा परतून घेऊत आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे एक छोटंसं आपलं लिंबू असते ना तेवढी मी चिंच घालून घेतलेली आहे. त्याच्यामधले चिंचोके वगैरे काढून घेतलेली ही चिंच आहे. आता ते चिंच घातल्याच्या नंतर आपल्याला त्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे आणि घालायचं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो, जे आपण कट करून ठेवला होता ना तो. आता टोमॅटो घातला की नंतर आपल्याला घालायचं आहे मीठ. खूप लवकर हा टोमॅटो मऊ पडतो, त्याच्यामुळं आपल्याला घालायचं आहे इथं मीठ, आणि मीठ घालून छान आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. पहा, पाणी वगैरे आपण काही न घालता याला परतवत आहोत. आता जेव्हा आपण मीठ घालतो ना याला पाणी सुटायला लागतं टोमॅटोला, त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला मीठ घालून परतून घ्यायचं आणि परत याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवलं की तुम्ही पाहू शकता 1-2 मिनटाच्या नंतर छान सर्व भागाला असं पाणी सुटल्यागत झालेलं आहे. टोमॅटोचंच पाणी हे सुटतं. त्याच्यामुळं आता काय करायचं, आपल्याला अगदी मंद आचेवर याला हलवून घेऊन शिजू द्यायचं आहे 10 ते 12 मिनटासाठी. एकदम आपल्याला टोमॅटो हा मऊ पडलेला पाहिजे. मिरची आणि कांदा हा सुद्धा मऊ होतो त्याच्यावर. आपल्याला काय करायचं आहे, सारखं 1 मिनटाच्या नंतर याला हलवून घ्यायचं आहे.
तर 1 मिनिटाच्या नंतर हलवून घ्यायचं, परत झाकून ठेवायचं. असं करत आपल्याला एक 12 मिनिट जोपर्यंत याच्यामधलं पाणी हे आटणार नाही ना तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. पहा खूप जास्त असं पाणी झालं आहे, आता सारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला झाकून ठेवायचं नाही. सुरुवातीला आपण झाकून ठेवून एक 10 ते 12 मिनिट छान शिजू दिलेलं आहे. टोमॅटो आणि कांदा छान याच्यामध्ये मऊ असा झालेला आहे. आता काय करायचं आहे, शिल्लकचं पाणी आहे ना ते असंच आपल्याला शिजून घ्यायचं, ज्याच्यामुळे हे शिल्लकचं पाणी याच्यामध्ये राहणार नाही. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला असं शिजून घ्यायचं आहे. तर पहा 2 ते 3 मिनिटाच्या नंतर हा आपला पाणी जे आहे ना ते सुद्धा कमी झालेलं आहे आणि टोमॅटो आणि कांदासुद्धा मऊ पडलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला घालायची अगदी थोडी साखर. साखरेची खूप छान चव लागते. अगदी आपण थोडीशी घातलेली आहे, जास्त प्रमाणात घातलेली नाही, 1 चिमूटभर म्हणल्या तरीही चालेल. आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण झाकून असंच याला थंड करायला ठेवायचं आहे. आता काय होतं, जेव्हा आपण झाकतो ना तेव्हा हे आतमध्ये जे शिल्लकची वाफ आहे ना त्याच्यामध्ये शिजल्या जातं आणि खूप छान ही आपली चटणी तयार होते. पहा पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण ही टोमॅटो आपण घालून याला मिक्सरमध्ये हे काढून घ्यायची, याची प्युरी तयार करून घ्यायची, एकदम बारीक अशी करायची. तर पहा एकदम छान बारीक अशी याची प्युरी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तडक्याची तयारी करायची आहे. तर प्युरी आपली तयार झालेली आहे. चला तडका देऊ. आता तडक्या पॅनमध्ये आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचं आहे तेल. तर पहा 1 ते 1.5 माप इतकं तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिरं आणि मोहरी ही पाऊण चम्मच इतकी घालायची आहे. दोन्हीही छान त्याच्यामध्ये फुलले की याच्यामध्ये घालून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ. अगदी जास्त घालायची नाही, आपल्याला अर्धा चम्मच इतकी घालून घ्यायची आहे. आता दोन्हीही डाळी घालून आपल्याला छान याचा एक कडकपणा आला पाहिजे, त्याला कलर हा डाळीचा बदलला पाहिजे. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, इथं डाळी घालून छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याचे 2-4 पान त्याच्यामध्ये घालायचे आणि जेव्हा आपण मिरची घालतो ना तेव्हा गॅस बंद करायचा आणि असंच 1 मिनिटासाठी डाळीचा आपल्या जोपर्यंत कलर बदलणार नाही ना तोपर्यंत तडका पॅनमध्ये छान याला हलवून घ्यायचा आहे. पहा आता आपला तडका हा तयार झालेला आहे. हे चटणीवर घालून घ्यायचा आणि चटणीला हे हलवून घ्यायचं, सर्व भागालाही व्यवस्थित हा तडका लागला जातो आणि चवीला एकदम छान ही चटणी आपली तयार होते. तर या पद्धतीची तुम्ही इडलीसोबत, डोशासोबत, कशासोबतही खाऊ शकता. चवीला एकदम छान लागते. तर एक वेळेस नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि बरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया.